श्री गणेशाय नमः. गणेश पुराण खंड पहिला उपासनागान अध्याय 75वा चतुर्थी महात्म्य. श्री गणेशाय नमः. नमो भावे श्रवणभंजना जगद्वस्तु प्रभंजना प्रिया किंजन भंजना लभजना कृपेचा सलिलोद्भवद्वैपायना मने परिसी कद्वगत पावना चतुर्थीचे महिमाना ऐकले तैसे देखिले मग सुरेशन भूपते स्वयकरव हे चित्ते धरणी वसिष्ठा प्रदे प्रश्न करी आदरे संकटरन चतुर्थी व्रत करावया प्रीती मूर्त सांगा कृपा मूर्ते इच्छा चित्ती वर्ततसे देहबुद्धी दैन्य निवारी अज्ञानाची तुटेवारी सफळ कामना पूर्ण करी ते लवकरी व्रत सांगे ऐकून इंद्रपदी आदर वशिष्ठ म्हणे एक सादर माग कृष्ण भौमवार दिवस पवित्र व्रतासे व्रत माझी हे उत्तम पूर्ण करी सर्व काम नाना सिद्धीचा संभ्रम मनधर्म निवारी ऐसे वशिष्ठ कथिले त्या दिवसाते अपेक्षिले सुरसेने ऐकिले अचरोपाताला दिनतो माग कृष्ण चतुर्थी भौमवारी झाली प्राप्ती राजानंदाला चित्ते व्रतारंभ केला पायी करून या व्रत स्नान नित्यकर्म संपादन केले गणेश पूजन स्वस्ती वाचन त्यावरी द्विजवराते पूजन वसिष्ठ आज्ञा घेऊन गणेशांच्या ठाई मन ठेवले आनंदे घे जळी स्थळी काष्टी भाषाने बोलता गगनागमने गजानन हवीन नयने न पाहे वदन नाम जपे मंगळधाम गणपती गजानन विधिजापते हे रंभ मंगळमूर्ती गाते श्रुती जयाते नरेश लंबोदर गिरिजानंदन गणेश्वर बाळचंद्र विश्वंबर धरणीधर चिंतामणे असे नामे जप गंडिकेत एकांगुष्ठी उभा टाकत सूर्य होय अस्तमित तो तिष्ठत एकाग्र सायंकाळी करुणी स्नान सायं संध्या उपासन वसिष्ठ सवर्तमान पूजनारंभ केला पायी चित्रविचित्र वस्त्रांचे मकर केले कर्दळी स्तंभाचे अलंकार दर्शाचे छात्र चामरे शोभते पुष्पमाळा विभूषित नाना रत्न प्रभायुक्त दीपमाळा विराजित दीप्तिफागत चौकडे त्यामध्ये सुवर्ण कलश स्थापना वरी यंत्र ठेवून सुवर्ण प्रतिमा गजानन सर्व अवयव सुंदर नाना अलंकार रुचिर नाना रत्न शोभा परिकर दिव्यमूर्ती नृपवर निर्गुणी पूजा करीतसे चहुवेदींचे ब्राह्मण करती सांग यध्यावयन छंद प्रबंध गायन करते सप्तस्वरे तुरे वाजती नानाविध गगनी कोंदला नाद नृत्य करते प्रसिद्ध नटवे आनंदयुक्त मने तेथे वैदिक पुराणिक पूजा सांगती सम्यक तैसे करी नरनायक उपचार पृथक षोडश पंचामृताची सरोवरे तैसी भरली पात्रे स्नानार्थ पिली नृपवरे अभिषेक रुद्रे केला पाहिजे गणेश सुक्ते करुण दिल्ले शुद्धोदक स्नान विरजांबर गर्भुन कर्मयज्ञ पवित विवेक गंध समपिला प्रति अक्षता तैवाला अर्पी नाना सुमनाला भावे करुणी नृपाळ अहम धूप सोहम दीप त्या गुणे जाणे पापद्दीप या नावे नैवेद्यमुप मोदक अपुप लडवादे भक्ती पयसान्य शर्करा साधन व्यंजन रुचिकरा स्वभाव बोधन सर्वेश्वरा शांती जळगंधयुक्त सात्विक पूर्ण अंतरी भक्ष्य वाढली नानापरी लवण शाख कोथिंबिरे जगत केशरी स्वयंभोक्ता कर्मफळे समर्पण विरक्तांबुलपूर्ण स्वर्ण दक्षिण आत्मनिवेदन दुर्वाश्यमी देवासी पंच प्राणज्योती निरंजन मंत्रपुष्पांजली नामस्मरण आत्मा गणेश तुष्टर्त्य पूजन चंद्रपूजन अर्घ्यादे असे करुणी पूजन नमन शब्दे ब्रह्मार्पण चतुर्थी कथा श्रवण ब्राह्मण पूजन तयावरे उत्तम मान्य ब्राह्मण भोजन वस्त्रालंकार देऊन दहस्त्र गोदान दक्षिणा दान सळंकृत मग शुद्ध दे बंधू सहित स्वयंभोजन करीत पुढे यामिनी उर्वरित सरे गीत वाद्य करुणे गणेश चरित्रे सुस्वरे गायक गाती आनंद भरे बाळ क्रीडा निशाचारे नाना रूपे मारिले वीर जाठर फाडिले गंधर्वा विश्वरूप दाविले व्याघ्रमुखाव तटिले मुखी टाकिले ज्वाळामुखा केले वाराणसी प्रयाण काशीराजा सवर्तमान मर्दिला धूम्राक्ष दारुण जंगन मनू उडविले सिद्धिबुद्धी प्रणून धूम्राक्षसी निर्दाळून स्वरकुंजरागेन दनन केले रक्षण काशीचे वटन स्वरूपी जागला वदिले त्रैदत्याला मर्दुनी देवांतकननांतकाला उतरिला भूमीवरे शुक्लग्रहीचा आदर स्वयंस्वीकारी विश्वांबर सनक सनंदना घरोघर आनंदरूपे दाविले ऐका नाना पावन कथा निशांत केला गाता विमळ प्रभात होता पुन्हा स्नान संपादिले गणेशाची सुवर्ण प्रतिमा सदक्षिणा मुनिसत्तमा वसिष्ठादी झाली उत्तमा वैनवंश गुरुदेव असे विधियुक्त करू व्रत करिता संतोष झाला विधीच्या कांता त्याने आज्ञापुनी दूता विमान धाडिता झाला पायी सकळ संपत्ती विराजमान दूत गजानन स्वरूपवान आत बैसले गंधर्व गायन करते नर्तन अप्सरा स्वर्गावनी उतरले ज्ञान द्वादश अर्कमंडळ पाडिले तेजपुंज आले खाली खाली आले
ते देखील सर्व लोके लोकपाती निज दृष्टी आनंद गेलावली सृष्टी दूताचे दिव्यहार कंठी रक्तमुक्त फळाचे मृक्ताक्रांत मस्तक तेजे शोभते जेवे अर्क विमान घेऊन विनायक आज्ञे करून पातले दूतमंती रायासी विमान पाठले तुम्हासी उत्कंठ तव दर्शनाची खोय मानसी देवाच्या तुझं न्याव्या लागून आम्ही आलो सुरेशन दु ऐकून दूताचे वचन टाकती ना आशीर्वाद कंठ झाला सद्गतीचा वाचा झाली विष्कळीत अंगी रोमांच ठाकत शरीर कापत चळचळा सात्विक अष्टही भाव हृदय दाटले सर्व तेने राजा सावैव सुख समुद्री बुडाला चंद्रकिरणे शीचला चंद्रकांत जैसा द्रविला की मेघ वर्षता झरू लागला प्रवाट काळी पर्वत तैसा भगवत कृपा तुषारे शिंपिला हे पण विसरे सिंधू मिळविता लवन विरे जैसे झाले नृपनाथा मग चित्त चैतन्य झाले एका ते मृडोनी नावे का दूता प्रतिमंती कौतुका वाटे विस्मय जागला अव्यजो अप्रमेय अव्यक्त जो निरामय शाश्वत जगन्मय जगदीश आत्मा वाङ्मनसी अगोचर श्रुती नेंती ज्याचा पार अनिच्छ जो निर्विकार झाले ब्रह्म निरामय अब्जज माधव भव आज्ञाधारक ज्याचे देव तैसा तो पद्मज जाधव त्याने स्मरण केले माझे तरी मी महद भाग्यवान ऐसे कोणी नृपवचन दूतमंती तुम्ही धन्य भक्त मेहमान कोण जाणे जे निर्गुण निराकार जे परिगुण पर भक्तसाठी साकार झाले परब्रह्म निरामय विघ्ने छळेला किल्लळा आसन धावा करता सगुण झाला वक्रतुंडा विधान पावना सृष्टी करविले कपिल मुनीचा कैवार घेऊन मर्दिला गणासुर चिंतामणी अवतार कुंडी धरला जगदीश पार्वतीस गांजिता सिंदूर सोडविल गोने द्विजवर तिच्या घरी येऊन अवतार चर्चे असुर निजांगे ऋषींचे काळारवया पाळन स्वयं सगुण केले विघ्नासुराचे दमन आणि वहन मूषकाचे वेदशंकासुरे नेले तैन द्विज रूप धरिले कमळा असुर ते मर्दिले निर्माण केले श्रुतिशास्त्रा समुद्रा संकटी देखून झाला स्वयं नारायण धुमासुरा ते ग्रासून दाराभार उतरिला त्रिगुण त्रिपुर संकटी पडला जयंती ते प्रकटोनी हृदय संपोटी देवनीवर मारिला दैत्यभारे वसुंधरा जाता पाताळ विवारा तै धरुणी नाना अवतारा धर्मोद्धारा केले बाई त्या गुण निर्गुता सत्वगुण अवलंबिती भक्ता साठी तया बुद्धिकांता प्रिय झाला श्रीव्रताचरणे ऐकोणी दूताचे वचन राजा झाला सुखसंपन्न मग्न मुनिया चरण मने द्यावे अवधान विनंतीसी विश्वंभरे कृपा करून पाठविले मज विमान तरी हे नगरवासी जन येऊ ठाकून कैसे मी एक वांछा मोठी मने जावे नगरी गवणे यासी टाकोनी स्वानंद भवने कैसे एकाकी येऊ मे राज्य करता पुत्रवाता पाळलेल्या प्रजा समस्त हळहळ या व्यतिरिक्त न बक्षिले मे अगदिघे तो मी परमानंद भोगावया या वाचून स्वामी राया होई ऐसा येऊ या उपाया करुणी दया सांगावे ऐके दूताचे वचन ऐसे रायाचे वचन ऐकून दूत समाधान पावले म्हणती साधुजन जगदोद्धारण सत्य दे परही तरतचे जन ते जगी धन्य धन्य भूती पाती आपणा समान ते जीवनमुक्त त्रैलोकी ज्ञान चतुर्थी व्रताचरण त्यागे त्याचे हे जिगा लक्षण सुख दुःखी समान भूते आत्मातुल्या जाणितो तरी तुझी इच्छा परिपूर्ण न करी तरी श्री गजानन करीला मासी ताडन जो आत्मोम्यन ज्ञानिया मग सकळ जन ज्ञावया प्रशस्त कल्बिले विमानतया की आज्ञा केले नृपवर्या नगरवासी असी घालावे मग राजज्ञ करून अंडजार स्वेदजन विमानी वैश्वले संपूर्ण सपरिवार पश्वादे विमान मात्र अवलोकिता दिव्यते झाले समस्ता पूर्व कंजुग गीता दिननाथ समान दिसती दिव्यांबरे परिधान दिव्याभरणे शोभायमान दिव्य माल्य सुगंधे पूर्ण गगन पोकळी केली बाई विमान सर्व ही बैसले परस्पर बोलते झाले म्हणते अद्भुत घे देखील काही न केले संकृता पुण्या वाचून विमान कैसे प्रप्ताम्मा लागू तव ते रमंते सुरेशन साधू पावन ते निलोक याच्या पुण्यबळास्तव अम्मासी प्राप्त हे वैभव आयास निधी स्पर्शास्तव हटक सर्व शीघ्र होय अति पापी जरी झाला साधू वचनी विश्वासला पावे तो परमसिद्धीला योग घडला तैसा का काष्ट संगे आयास तरे सर्व जलाश्राश तैसे नृप संगे अम्मास भावार्णवास निस्तरले एक जोडी बहुत कयाती तैसी झाली अम्मा गती राजपुण्य सर्वान्मुक्ती झाली प्राप्ती अनायासे म्हणून धन्य साधू संगती जेने जीव पावते विश्रांती त्रिवित्ताप लया जाते सायोज्य मुक्ती घरपुरे ऐसे जनचर्चा करते तव दुती कल्पिले उर्वगते परिविमान न सोडिक्षिते जडीभूती जागाले मग संशय पडले सर्व कैसे आक्रमिले हे देव लोक म्हणते आम्ही निर्दैव
तैंचे वैभव आम्हासे भिक्षापात्र शिंक्यारोहण हतभाग्य सिंहासन मणिनांतरा ज्ञान मंदा तीर्थातन घडेना आज तैसे आम्ही पजवापीजनी आम्हासी कैसे विमान तवंतोत करते अवलोकन ते ही कुष्टी म्हणे देखिला मग धुंदवंती रायासी ते जी कुष्टी पापियासी यान जाईल स्वर्गासी संशयासी न धरावे मग सुरेशन म्हणे धुता जरी या ते त्यागोई इच्छिता तरी पापी मी तत्वता त्यागुणी समस्त न्यावे तुम्ही अथवा माझ्या ठाईस नेधरा तरी कथा याच्या जन्मांतरा कैसा आचरला घ्रस्मरा पुढे निस्तारा काय उपाय दूतमंती नृपती चिंता न करावी चित्ते तेने हा जेने झाला दुष्कृते ते कर्म तुझ प्रति आधी सांगो मग उपाय सांगो जेने चुके अपाय ऐसे ऐकून नृपवर्य वंदी पाय दूताचे ज्यांनी निरंजन निनाम दासा लागी मंगळधाम पापी होते पूर्णकाम भव दुर्गम निवारे इति श्री गणेश पुराणे उपासनाखंडे चतुर्थे महात्म्यं नाम पंचसप्तमोऽध्याय गौडः।